सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा शांत झाला, पण विलीनीकरणासंदर्भात सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती अशी माहिती सूत्रांनी दिली। 16 जानेवारीच्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि अजितदादांसोबत तटकरेही होते अशी माहिती आहे। विलीनीकरणावरून दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पूर्वकल्पना होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। TV9 ला मिळालेल्या माहितीनुसार 16 जानेवारीला अजित पवारांच्या मुंबईमधल्या प्रेम कोर्ट निवासस्थानी बैठक झाली। या बैठकीत अजित पवार, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे हजर होत्या। याच बैठकीत अजितदादांनी तटकरेंना विलीनीकरणाची कल्पना दिली होती। विलीनीकरणानंतर शरद पवार राजकारणातून दूर होणार होते। शरद पवारांची राज्यसभेची टर्म एप्रिल महिन्यात संपणार होती। त्यानंतर शरद पवार सामाजिक कामात सक्रिय राहणार होते। तर शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असा अजितदादांचा आग्रह होता। विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व हे अजितदादांकडे जाणार होतं। आता तो विषय विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आमच्याकडून तो विषय संपलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरती आता पुन्हा चर्चा करणं हे मला काही। पण या संदर्भात आता जे काही अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते काही पूर्वकल्पना, पण त्यांना पूर्वकल्पना होती तटकरे। मला काही एक लक्षात घ्या, विलीनीकरणावरती कृपा करून आमचं विषय प्रांताध्यक्षांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती पुन्हा प्रश्न आपण विचारू नयेत। सुनील तटकरेंनी आतापर्यंत सांगितलंय की अजितदादांनी त्यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची माहितीच दिलेली नाही। तर एका बैठकीत सुनील तटकरेही हजर होते असा दावा अमोल कोल्हेंनी केलाय। तर आता दादाच राहिले नाही, त्यामुळे काय खरं काय खोटं करत बसणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये दादांनी स्पष्ट भूमिका मांडली। आपण ते कधी बघा, वेगवेगळ्या वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न प्रकर्षाने दादांना विचारला गेला की आता तुम्ही एकत्रित लढताय तर पुढे काय, तर त्याच्यातली स्वच्छपणाची भूमिका मांडली। दादांनी मला जरूर ज्या वेळेला तो व्हिडिओ फिरतोय त्याच्या आदल्या दिवशी दादांची माझी भेट झाली, त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, त्या एकत्रितपणाने लढण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, या पद्धतीचं त्यांची माझी चर्चा झाली। मी तुम्हाला खरं सांगू का, माझा भाऊ आज नाही। जे काय माझ्या भावाच्या मध्ये आणि माझ्यामध्ये झालं, हे माझा भाऊ इतका मोकळ्या मनाचा होता की तुमच्यासारख्या अनेक पत्रकार ज्यांची ते दादाबरोबर तुमची एक केमिस्ट्री होती, म्हणजे आता बघा ऑफ रेकॉर्ड पत्रकारांनाही दादा बोलले, त्याच्यामुळे अजून वेगळं मी काय बोलू। माझा दादा तर गेला आणि ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहील। आता काय ते खरं खोटं करत बसायचं पुन्हा बरोबर, जे खरं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला तर माहितीच आहे। आणि जे माझ्या आणि माझ्या भावामध्ये झालं ते माझ्या आणि माझ्या भावामध्येच झालं, आणि बऱ्याच लोकांना हे माहिती आहे का काय, ते आता कशाला उणी काढायची, चला उठा कामाला लागूया। आता दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल की कामाला लागा, हेच दादाचं आयुष्याचं ध्येय होतं। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते दावे फेटाळत आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे हे प्रदेश अध्यक्ष होणार होते आणि भुजबळांना राज्यसभेवर पाठवलं जाणार होतं असे आतापर्यंत गौप्यस्फोट करण्यात आलेत। मला वाटतं आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो, कारण जी काही आधी चर्चा झाली होती, आता विशेषतः जातनिहाय जनगणना होत असताना, ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना, माननीय भुजबळ साहेबांसारखा एक वरिष्ठ नेता हा संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती। आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांच्या आमच्याबरोबर झाली होती, त्यामध्ये एकदा ओघाने दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती। बहुतांश बैठकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे होते। डॉक्टर अमोल कोल्हेंना उद्या जाऊन काय जबाबदारी घ्यायची आणि द्यायची हे तिथे ठरलं होतं, त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे जे म्हणतात ते पूर्णपणे खरं बोलत आहेत, कुठंच त्या ठिकाणी ते चुकीचं आणि खोटं बोलत नाही। आणि तुम्ही जर बघितलं की त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या होताना आपण सर्वजण बघू शकतो। दादांच्या निधनानंतर आता दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची विलीनीकरणाची इच्छा दिसत नाही, त्यामुळे विलीनीकरण तुर्तास तरी होणार नाही। पण आता विषय हा आहे की तटकरेंना खरंच माहिती होतं की नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.